नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आपल्या शौर्य करिअर अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून। आणि विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासामध्ये सातत्य ठेवणं हे आजच्या स्थितीला खूप महत्त्वाचं आहे, कारण तुमच्या ज्या काही परीक्षा आहेत, ज्या जागा आहेत, महाराष्ट्र शासन लवकरात लवकर काढणार आहे आणि या परीक्षामध्ये तुमची जी काही जबाबदारी आहे ती चांगल्या पद्धतीने तुम्ही पाडाल अशी आमची अपेक्षा आहे। आणि आम्ही देखील तुमच्या या प्रयत्नासाठी नेहमी तत्पर असू। आणि आजचे जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न आपल्याला बघायचे आहेत। बघा विद्यार्थी मित्रांनो, भारतातील पहिलं 100% डिजिटल साक्षर राज्य कोणतं ठरलेलं आहे, तर ते राज्य ठरलंय केरळ। लक्षात घ्या, हे महत्त्वाचं राज्य आहे, कारण या राज्यामध्ये जे साक्षरता रेशो जो आहे तो खूप जास्त आहे। भारतातलं साक्षर राज्य असलेलं देखील केरळच आहे। आणि तुम्हाला केरळची जी काय राजधानी, ही राजधानी कमेंट करून सांगायचं आहे। आणि कर्नाटकची, त्याचबरोबर गोव्याची राजधानी, अशा या राजधान्या मला कमेंट करून सांगा। आणि लक्षात ठेवा, डिजिटल साक्षर म्हणजे काय रे बाबा, तर डिजिटल साक्षर म्हणजे असं राज्य आहे ज्या राज्यामध्ये प्रत्येक कुटुंबामधील एक तरी जो काय व्यक्ती आहे, या व्यक्तीला इंटरनेटचा जे काय ज्ञान आहे ते ज्ञान या इथल्या लोकांना आहे। हे इथे म्हणजे हा जो रेशो आहे किंवा हे जे एकंदरीत जो प्रकार आहे हा विचारात घेण्यात आला आणि त्याला 100% डिजिटल राज्य म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे। बघा नंतरचा जो काय प्रश्न आहे तो काय आहे, चेतेश्वर पुजारी यांनी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती कधी जाहीर केलेली, तर त्याने 130 ज्या काय क्रिकेट मॅच आहेत, कसोटी मॅच आहेत त्या खेळलेल्या आहेत आणि त्याची 24 ऑगस्ट 2025 ला जी काय निवृत्ती आहे त्याने ती जाहीर केलेली। आणि 2025 मध्ये IMD, ज्याला इंटरनॅशनल मॅनेजमेंट फॉर डेव्हलपमेंट वर्ल्ड कॉम्पिटिटिव्हनेस रँकिंग, या रँकिंग मध्ये भारताचा कितवा नंबर आहे, तर भारताचा 41वा नंबर आहे। असा मी प्रश्न तयार केलेला आहे की 41व्या क्रमांकावर कोणता देश आहे, तर तो आपण भारत देश आहे तो। बघा या रँकिंग मध्ये आपण खूप मागे आहोत, कारण ही जी डेव्हलपमेंट रँकिंग आहे ही आपल्याला विचारात घेणं किंवा ही महत्वाची रँकिंग असते आणि या रँकिंग मध्ये आपला 41वा नंबर आहे। मग सुरुवातीचे जे काय 5 देश आहेत ते 5 देश सांगतो मी कोणते आहेत। तर पहिला जो काय देश आहे तो स्वित्झर्लंड आहे। कोणता देश आहे? स्वित्झर्लंड देश आहे, लक्षात घ्या। स्वित्झर्लंड नावाचा हा देश आहे। स्वित्झर्लंड 1 नंबर। 2 नंबर मित्रांनो आहे सिंगापूर आहे। कोणता देश आहे? सिंगापूर। आणि 3 नंबरला जो देश आहे त्या देशाचं नाव हाँगकाँग आहे, हाँगकाँग। आणि 4 नंबरला जो देश आहे तो आहे डेन्मार्क। आणि 5 नंबरला जो देश आहे UAE हा देश आहे, युनायटेड अरब अमिरात असा तो देश आहे। असे 5 सुरुवातीचे देश सांगितलेत मी। पुढे जाऊयात आपण। भारताच्या नीट 2025 या परीक्षेमध्ये दिदाई नावाची ही एक आदिवासी जमात आहे। कोणती जमात आहे? आदिवासी जमात आहे। आणि या जमातीतील पहिली विद्यार्थिनी कोण ठरलेला आहे, तर पहिली विद्यार्थिनी मित्रांनो चंपा रासपेडा ही विद्यार्थिनी ठरलेली। ही विद्यार्थिनी काय झालेलं आहे, तर MBBS ची जी काय परीक्षा आहे ही परीक्षा उत्तीर्ण झालेली आहे, लक्षात ठेवा। आणि खूप व्यवस्थित आणि खूप चांगला हा जो काय म्हणू, हा जो प्रकार आहे हा आपल्या निदर्शनास येईल। कारण अनुसूचित ज्या काय जाती आहेत किंवा जमाती आहेत, अशा एकदम मागास असलेल्या, विशेष करून मागास असलेल्या या जमाती जर अशा प्रकारच्या परीक्षा पास होत असतील तर हे भारतासाठी खूप भाग्याचं लक्षण आहे मित्रांनो। कारण भारताचं जे काय जो काय विकासाचा कणा आहे तो मुळात इथून असायला पाहिजे, मला असं नेहमी वाटतं, बरोबर आहे की नाही। आणि म्हणून हा जो प्रकार आहे हा प्रकार निश्चितच म्हणजे अभिमानास्पद असणार आहे। खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स फेस्टिवल 2025
या स्पर्धेत टीम चॅम्पियनशिप कोणी जिंकली? तर ती मध्य प्रदेशने मित्रांनो जिंकली. मध्य प्रदेशने 18 गोल्ड मेडल जिंकले या खेळामध्ये. आणि हा जो खेळ आहे हा वॉटर स्पोर्ट्स जो काही खेळ आहे हा खेळ कुठे होत होता? श्रीनगरला चालू होता बघा, श्रीनगर. ओके, श्रीनगरला हा चालू होता, म्हणजे जम्मू काश्मीर. कुठे? जम्मू काश्मीर. 3 दिवस हा खेळ या ज्या स्पर्धा आहेत या स्पर्धा सुरू होत्या. आणि कोणत्या सरोवरामध्ये चालू होत्या ते मला कमेंट करून सांगा. यावरती आपण बऱ्याच दिवसापासून बोलत आहेत, बरोबर आहे की नाही? म्हणून कमेंट करा. त्याच्यावरती प्रश्न पण आपण मागे एकदा तयार केला होता. 2025 मध्ये अमेरिकेचे भारतातील नवीन राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली? खूप चांगला प्रश्न आहे, यावेळेस येऊ शकतो. लक्षात ठेवा. तर त्यांचं नाव आहे सेरेजिओ गोर असं नाव आहे त्यांचं. आणि अमेरिकेने म्हणजे डोनाल्ड ट्रम्प हे जे आहेत यांनी काय लावला होता? भारतावरती टेरिफ लावला होता. आणि किती टक्के? तर 25% टेरिफ लावलेला आहे, हे सर्वांना माहिती आहे. याच्यावरती देखील आपण बोललेलो आहोत. आणि ते म्हणत होते पुढे आम्ही 50% टेरिफ लावूयात जर तुम्ही रशियाकडून तेल घ्यायचं जर बंद केलं नाही तर. हा खूप चुकीचा मुद्दा आहे इंटरनॅशनल लेवलवरती. आणि या प्रकाराला भारत काय घाबरला नाहीये. आपण रशियाकडून जे काय तेल आहे, क्रूड ऑइल आहे, हे आपण मागवतोच आहे. ओके, आपल्याला स्वस्त मिळतं आणि स्वस्त मिळतं म्हणून आपल्याला मागवायला हरकत काय आहे? लावू द्या त्यांनी टेरिफ. फार काय फरक पडणार नाही. फरक पडणार नाही असं म्हणतोय, फरक पडेल पण फार काय नाही पडणार, हे लक्षात राहू द्या. 2025 मध्ये संयुक्त राष्ट्र संघटना ही जी आहे या संघटनेने कोणत्या ठिकाणी दुष्काळजन्य परिस्थिती घोषित केलेली आहे? तर ते गाझा नावाचा हा जो देश आहे हा खूप गाझा पट्टी ही खूप म्हणजे ह्याच्यात चर्चेत आलेला ही कंट्री आहे बरं का. लक्षात ठेवा. या कंट्रीच्या आसपासचे जे काय वेगळे जे काय देश आहेत ते जॉर्डन आहे, ओके, इराण आहे, इराक आहे, ओके, हे सगळे देश आहेत. आणि हे गाझा नावाची जी काही कंट्री आहे या कंट्रीमध्ये पाण्याची अडचण आहे, अन्नाची अडचण आहे. आणि म्हणून लोक खूप त्रस्त झालेले आहेत, हे पण तुम्ही लक्षात राहू द्या. आणि संयुक्त राष्ट्र संघटना ज्याला आपण युनायटेड नेशन असं म्हणतो, हे जे युनायटेड नेशन आहे हे युनायटेड नेशन भारतामध्ये म्हणजे एकंदरीत जगामध्ये कधी अस्तित्वात आलं? तर दुसरं जे महायुद्ध आहे त्यानंतर अस्तित्वात आलं. आणि ते आलंय 24 ऑक्टोबर या तारखेला 1945 ला त्याची स्थापना आहे. हे महत्वाचं आहे. ओके, लक्षात घ्या. आणि मग 45 ला स्थापना आहे. स्थापनेच्या वेळेस एकंदरीत सदस्य किती होते स्थापनेच्या दिवशी? तर ते होते 51 होते. आणि आपण म्हणजे एकंदरीत आता किती सदस्य आहेत? तर आताचे जर तुम्ही सदस्य पाहिले सद्यस्थितीला तर 193 सदस्य आहेत. कळलं तुम्हाला? आणि या संघटनेचा जो काय उद्देश आहे तो काय? जगामध्ये आम्हाला शांतता प्रस्थापित करायची, युद्धजन्य परिस्थितीला अटकाव घालायचा आहे, लोकांमध्ये असे वाद वगैरे झाले नाही पाहिजे, अणुबॉम्बचा कुठेही वापर झाला नाही पाहिजे. या सगळ्या गोष्टीवरती जे काय काम करण्याचं महत्वाची जी काय बाजू आहे ती यांच्याकडे. भूकमारी जगामध्ये होत असेल, शिक्षणाच्या संदर्भात अडचणी असतील, आरोग्याच्या संदर्भात अडचणी असतील, बरोबर आहे. तर या सगळ्या दृष्टीने विचार करण्याचं काम या संघटनेच्या माध्यमातून होत आहे, हे पण तुम्ही लक्षात राहू द्या. आता आपण पुढे जाऊयात. एक शेवटचा प्रश्न. 2025 मध्ये संसदेच्या कामकाजामध्ये कोणत्या 3 भाषा नव्याने समाविष्ट केल्या गेल्या आहेत? तर त्या भाषा आहेत बघा मित्रांनो, काश्मीरी, संताळी आणि कोकणी. या 3 भाषा आहेत. या 3 भाषाचा समावेश करण्यात आला होता. आतापर्यंत किती भाषा होत्या? 18 होत्या. आणि या +3 आहेत. मग एकंदरीत किती झाले रे बाबा? तर एकंदरीत या 21 भाषा झाल्या. आता सध्या किती भाषा? 21 भाषाच्या माध्यमातून संसदेचं जे काय वर्क आहे हे चाललं जाणार आहे. पण लक्षात ठेवा या भाषाचं जे काय परिशिष्ट आहे, भाषाचं परिशिष्ट ते किती आहे? तर परिशिष्ट क्रमांक 18 आहे. कळालं तुम्हाला? अशा प्रकारे आपला मोजका जो काय भाग आहे विश्लेषण आहे ते परीक्षेसाठी खूप गरजेचं आहे. व्यवस्थितरित्या आपले लेक्चर बघत जा. आणि तुमच्यासाठी बरेच वेगवेगळ्या प्रकारचे जे काय म्हणजे हे आहेत तुमच्यासाठी गरजेच्या अशा ज्या काही गोष्टी आहेत त्या निश्चितच मी घेऊन येईल. ओके, अशा पद्धतीने आपण या ठिकाणी थांबूयात. पण तत्पूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि हे जे व्हिडिओ आहेत
ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो, कारण तुमच्यासाठी आम्ही चांगलं कंटेंट अवेलेबल करून देण्याचा नेहमी प्रयत्न करत आहोत. ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबूयात. स्वतःची काळजी घ्या आणि अभ्यास पण करत राहा.